मराठवाडा आणि विदर्भात गेल्या महिन्याभरापासून पावसाची अवकळ सुरू आहे। जून महिन्यात पावसानं स्वप्न दाखवली, मात्र संपूर्ण जुलै महिना कोरडा गेला। त्यामुळे पिकं संकटात आली आहेत। काहींवरती रोग आहेत तर काही पाण्याअभावी कोलमडतायत। अशी परिस्थिती असताना पिकांची कशी काळजी घ्यावी ते पाहूयात या पीक सल्ल्यातून। पीक परिस्थिती, कीड रोग आणि कृषी विषयक सल्ला। मराठवाडा विभाग। कापूस आणि तूर पिकात वारंवार कोळपणी करावी। सुकण्याच्या अवस्थेत असलेल्या कापूस आणि तूर पिकावर पोटॅशियम नायट्रेटची 200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। भुईमूग, मका, मूग, उडीद या पिकात तुषार सिंचन पद्धतीने पाणी द्यावं। पिकावर पोटॅशियम नायट्रेटची 200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। केळी बागेत पाणी व्यवस्थापन करावं। पावसानं दिलेल्या खंडामुळे जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी जैविक आच्छादनाचा वापर करावा। वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे नवीन लागवड केलेल्या केळीच्या रोपांना काठीचा आधार द्यावा। खुरपणी केलेले कोवळे तण म्हणजेच गवत जनावरांना चारा म्हणून खायला देऊ नये। विदर्भ विभाग। सोयाबीन पिकात रासायनिक तण नियंत्रणासाठी इमॅझिथ्यापायर 10% SL 0.75 ते 1 लिटर प्रति हेक्टरी किंवा क्विझॅलोकॉप P इथाइल 5 EC 1 लिटर प्रति हेक्टर किंवा क्लोरोम्युरॉन इथाइल 25% WP 40 ग्रॅम प्रति हेक्टर या प्रमाणात उगवणी पश्चात 15 ते 20 दिवसांनी फवारावं। फवारणीपूर्वी द्रावणात प्रसारक द्रव्य टाकावीत। पानं खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास 15 दिवसाच्या अंतरानं 2 फवारण्या कराव्यात। त्यानंतर क्विनॉलफॉस 25% प्रवाही 20 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पानाच्या खालच्या बाजूनं फवारणी करावी। कापूस पिकावर तुडतुडे, मावा अशा रस शोषक किडींचा प्रादुर्भाव आढळल्यास नियंत्रणासाठी डायमिथोएट 30% प्रवाही 10 मिलीलिटर किंवा थायमिथॅक्झॉम 25% प्रवाही 4 मिलीलिटर किंवा ॲसिडामाप्रिड 20% प्रवाही 4 ग्रॅम यापैकी कोणतंही एक कीटकनाशक 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।